12वी नंतर अभियांत्रिकी असो किंवा वैद्यकीय शिक्षण असो यासाठी प्रवेशासाठी CET परीक्षा ही कंपल्सरी आहे आणि या परीक्षेतच घोटाळा होतोय अशा पद्धतीचा काही जो आरोप आहे तो काही शिक्षकांच्या वतीने होतोय। त्या शिक्षकांनी स्वतः या सगळ्यांचा अभ्यास केला आहे आणि त्यांना काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे शिक्षक आपल्या सोबत आहेत, अहिल्यानगरचे शिक्षक आहेत आणि त्यांना मागच्या काही दिवसांमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ज्या बाबी आल्यात त्या मांडलेल्या आहेत। सर, काय सांगाल तुम्ही स्पष्टपणे म्हणताय की MST CET मध्ये कुठेतरी घोटाळा होतोय, विद्यार्थी पर्सेंटाईलमध्ये कमी जास्त आहेत, 12वीच्या परीक्षांमध्ये मात्र ते कमी आहेत, कुठेतरी घोटाळा करून अशा पद्धतीनं त्यांना मार्क्स वाढवलेत असं म्हणणं आहे। मी या क्षेत्रामध्ये मागील 12 वर्षापासून काम करत आहे आणि या ठिकाणी CET सेल जे स्पष्टीकरण देते की 10वी-12वीचा अभ्यासक्रम वेगळा आहे आणि CETचा अभ्यासक्रम वेगळा आहे, हे पूर्णतः चुकीचं आहे। त्याचं कारण आहे की CET ही पूर्णतः 12वीच्या मार्कावरच डिपेंड आहे। किंबहुना ज्या मुलाला 12वीमध्ये 20 मार्क पडत आहे, म्हणजे 20 मार्क तर प्रॅक्टिकलचेच असतात, हा मुलगा CETमध्ये 100% म्हणजे आता यावर्षी काय 100%ला काही मुलांना 196, 200पैकी 196, 190, 192 असे मार्क्स आलेत। एवढे मार्क्स येऊ शकत नाही आणि या ठिकाणी हे जे मार्क्स आहेत ते रिस्पॉन्स शीट मॅन्युपुलेट करून आणले गेलेले आहेत असं माझं। अतिशय गंभीर आरोप तुम्ही करताय। काय उदाहरण आहे तुमच्याकडं की एखाद्या विद्यार्थ्याला 40-50% आहेत आणि त्याला 100% पडलेले आहेत, अशी किती आकडेवारी आहे? मागच्या 5-6 वर्षांचा तुम्ही डेटा गोळा केला असं देखील म्हणताय। किती वर्षांचा डेटा आहे आणि काय काय त्याच्यामध्ये? माझ्याकडे आता सध्या 2022 पासूनचा डेटा आहे, 2022 ते 2026चा डेटा आहे। डेटा माझ्या पूर्ण हातात आहे। तुम्ही जर 2026-27ची लिस्ट जर पाहिली तर या लिस्टमध्ये आपल्याला स्पष्ट असं लक्षात येतं आहे की लिस्टमध्ये पहिल्याच 27 विद्यार्थ्यांमध्ये जवळपास 20 विद्यार्थी हे फ्रॉडमध्ये घुसलेले आहेत, ज्यांना 12वी 10वीला कमी मार्क आहेत। बरं, आपण असं म्हणलं की 12वी 10वीचा मार्कचा संबंध नाही, तर ही पहिली लिस्ट फक्त 27 मुलांची। ही जर तुम्ही पुढे 600कडे गेलं तर 500 ते 600च्या दरम्यान तुम्हाला लिस्टमध्ये एकही विद्यार्थी दिसणार नाही की ज्याला इतके कमी मार्क मिळालेले आहेत। मग पहिल्या 300 विद्यार्थ्यांमध्येच एवढ्या प्रमाणात विद्यार्थी काय येतात? हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी जरी 3 ते 4 पेजेस जर बघितले आणि पुढच्या 10-15 पेजेसकडे गेलं तर सहज कोणाच्याही लक्षात येईल की इथे खूप मोठा घोटाळा आहे। त्याचप्रमाणे 2022-23ची जर लिस्ट बघितली आपण, 2022-23ची थोडेसे जवळून बघा, 2022-23ची जर लिस्ट बघितली तर या लिस्टमध्ये तुम्हाला 12वीचं पर्सेंटेज एकाही विद्यार्थ्याचं कमी दिसत नाही। ज्या विद्यार्थ्यांना 100 आउट ऑफ 100 मार्क आहेत CETमध्ये, त्यांना 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये सुद्धा चांगलेच मार्क आहेत। हे 22-23पर्यंत ठीक होतं, 23पासून हा पॅटर्न चेंज झाला आणि हा चेंज झालेला पॅटर्न CET सेलच्या आयुक्तांच्या लक्षात येऊनही त्याच्यावर ते काहीच ॲक्शन घेत नव्हते। देसाईंचं असं म्हणणं आहे की 12वीची परीक्षा जी आहे ती आता फक्त एक पुढच्या इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेण्यासाठीची ही परीक्षा राहिलेली आहे। खऱ्या अर्थाने विद्यार्थी तयारी करतायत ते CETची तयारी करतायत, त्यामुळे असा फरक असू शकतो। 27 वर्षापासून मी एज्युकेशन सिस्टममध्ये सर, 27 वर्षापासून आत्तापर्यंत माझ्या एकाही विद्यार्थ्याचं असं झालं नाही की त्याला 12वीमध्ये एकदमच 50% CET तो टॉपर आला। जेवढेही आमचे टॉपर होते त्यांना 12वी बोर्ड परीक्षेमध्ये चांगलेच मार्क आहेत। अगदी माझा 27 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी ते वाक्य त्यांचे बिलकुल गृहीत धरत नाही। पण यावर्षी त्यांनी CET सेलने हा तपास सगळा क्राईम ब्रँचकडे दिलेला आहे। क्राईम ब्रँचला काल जाऊन मी व्हिजिट केली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांनी थोडीशी काहीतरी माहिती घेऊन आता कुठेतरी शोध घ्यायचा सुरू केलेलं आहे, पण कितपत शोध घेतला आहे याचं काही आणखी रिपोर्टिंग आमच्याकडे नाही आहे। 2023 पर्यंत असं घडत नव्हतं, 23 नंतर हे सुरू झालं असं तुमचं म्हणणं आहे। मग तुम्ही याचा देखील अभ्यास केला असेल, ज्या पोरांना हा फायदा घेतला त्या पोरांचं नेमकं सध्या काय सुरू आहेत, ती मुलं नेमकी कुठं आहेत आणि कोणकोणते कॉलेजेस आहेत? घेतला, त्या विद्यार्थ्यांचा घेतला, त्यांचे आता सध्या तिथे सब्जेक्ट जात आहेत, म्हणजे ड्रॉपआउट होत आहेत, फेल होत आहे मुलं। काही मुलांचे पर्सेंटाईल म्हणजे त्याला CGPA म्हणतो, पुढे CGPA 10पैकी 1, 2, 3, 4 असे येतात जे टॉपचे होते। मागच्या वर्षीचे 2 जे राज्यात टॉपर होते, मी विद्यार्थ्यांची नावं घेत नाही, परंतु राज्यात जे 2 टॉपर होते ते टॉपर COEPच्या फर्स्ट इयरला होते, त्यांना फर्स्ट इयरला हॉस्टेल मिळालं। आमचे जे विद्यार्थी खूप मेहनत करत होते त्यांना मागच्या वर्षी हॉस्टेल मिळालं नाही, परंतु यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळालं, त्यांना हॉस्टेलमधून काढून टाकलं। का? तर त्यांचा पुढचा परफॉर्मन्स तिथे वीक आहे। ड्रॉपआउटची संख्या खूप जास्त आहे। तुम्ही COEP VJTIच्या डायरेक्टरला जाऊन भेटा, त्यांना विचारा की काय परिस्थिती आहे,
तुम्हाला विदारक परिस्थिती झालेली ते सामोरे सांगतील. गेल्या 20-25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात तुम्ही देखील आहेत. तुमचा अनुभव काय आहे? तुम्ही देखील ज्या पद्धतीने सर सांगत होते की 12वीतला विद्यार्थी 10वी-11वीतला विद्यार्थी अचानकच वेगळ्या पद्धतीचा परफॉर्म करू शकत नाही. CET सेल जे म्हणतं आहे हे भ्रम निर्माण करत आहे, खोटं बोलत आहे स्पष्टपणे. जेव्हा एखादा विद्यार्थी CETचा अभ्यास करतो त्याला प्रथम बोर्डचा अभ्यास करावाच लागतो, कारण दोन्ही ठिकाणी अभ्यासक्रम एकच आहे. CETचा डायरेक्ट कोणीच अभ्यास करत नाही. प्रथम बेसिक करावं लागतं, मूलभूत संकल्पना पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे ज्या मुलांना CETला चांगले मार्क पडतात त्यांना बोर्डला पडतातच. हे कोरिलेशन मी गेल्या 20-22 वर्षापासून पाहतो आहे. पण एवढ्यामध्ये हे कोरिलेशन नाही आहे. मात्र सध्या एक ठिकाणी हे कोरिलेशन हा संबंध दिसून येतो, तो म्हणजे PCB ग्रुपला. ज्या ठिकाणी मुलं ॲग्रिकल्चरला किंवा फार्मसीकडे जात आहेत त्या ठिकाणी जर यावर्षीसुद्धा आपण लिस्ट पाहिली तर आपल्या असं निदर्शनात येतं आहे, ज्या मुलांना बोर्डला मार्क आहेत त्यांना CET PCB ग्रुपला आहेत, मात्र PCMमध्ये नाही आहेत. हे काही CET सेल मान्य करायला तयार नाही आहे. हे पूर्वी 20 वर्षापासून कसं काय होतं ना आत्ताच का बरं नाही आहे, याची CET सेलनी नीट चौकशी करावी ही आमची नम्र विनंती आहे. सर आपण काय सांगाल? आपण पाहतोय प्रामुख्यानं या सरांकडे पुन्हा एकदा येणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होता त्या विद्यार्थ्यांची माहिती का तुम्ही सांगत नाही? असे किती विद्यार्थी आहेत? तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का ज्याच्यामध्ये मागच्या 3-4 वर्षांमधली बदलणारी आकडेवारी तुम्ही हो, आकडेवारी आहे माझ्याकडे. बदलणारी आकडेवारी तर आहेत की 2022मध्ये पहिल्या 100 विद्यार्थी जे पकडले तर त्याच्यामध्ये फक्त 2च विद्यार्थी असे होते की ज्यांना 10वी-12वीत कमी मार्क आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी चांगले म्हणजे किती होते? काय 80% आसपास असतील, 85% आत असणारे तेही 83-84 असतील. 80% आतचा तर एकही विद्यार्थी सापडणार नाही तुम्हाला. पण 2023मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 10वीला 85%पेक्षा कमी मार्क होते ते असे 8 विद्यार्थी आले 2023मध्ये. 24मध्ये ते 8चे 30 झाले, 25मध्ये 31 झाले आणि 26मध्ये तर आता 48 विद्यार्थी म्हणजे 50% विद्यार्थी असे आले की ज्यांना 10वीला 85%पेक्षा कमी आणि 12वीला 75%पेक्षा कमी मार्क असणारे म्हणजे 50 विद्यार्थी जवळपास. म्हणजे 50% विद्यार्थी हे COEP VJTI सारख्या कॉलेजला खाणार आहेत. आणि महाराष्ट्राची शान आहे COEP आणि VJTI. महाराष्ट्रातला आमचा विद्यार्थी, आम्ही CETचे क्लासेस घेतो, फक्त आम्ही JEE शिकवत नाही, CETचे क्लासेस घेतो आणि आमच्या विद्यार्थ्यांचं मेन टार्गेट असतं COEP आणि VJTI. म्हणूनच 2004 पासून आमच्याच क्लासेसचे आणि आमच्या कॉलेजचे विद्यार्थीच COEPला खूप जास्त प्रमाणात जायचे, परंतु 2024 पासून ते कमी झालं. कोण आहे याच्या मग काय वाटतं तुम्हाला? कुणीतरी एजन्सी आहेत की ज्या डायरेक्ट विद्यार्थ्यांना 10-15 लाखाची ऑफर देतात, त्यांचं डायरेक्ट रेस्पॉन्स शीटच चेंज करतात. रिस्पॉन्स शीट चेंज करून त्यांना मार्क गंभीर स्वरूपाचे आरोप करताय. तुमच्याकडे या संदर्भातले काही पुरावे आहेत का? तुम्ही असा काही अनुभव घेतलाय का? कोणी विद्यार्थी येऊन तुम्हाला भेटलेत का? पुरावे म्हणजे जे विद्यार्थी फेक रिझल्ट घेतलेले त्यांच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न केल्यावर ते संपर्क करायलाच टाळतात. आणि आम्ही काही सरकारी अधिकारी नाही आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्यांची शोधाशोध करता येत नाही. परंतु आम्हाला तुमची भेट घ्यायची, आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू ठेवायचा आहे असं म्हणून जर तुम्ही इतके मार्क घेतले हो आमच्या मुलांना मार्गदर्शन करायला या म्हणल्यावर ते पळून जातात. असं आहे. आणि आम्हाला त्यांची नावं घेता येत नाहीत. किती विद्यार्थ्यांना भेटलो तुम्ही? अशा जवळपास 7-8 विद्यार्थ्यांना भेटलोत आम्ही, परंतु ते आम्हाला भेट देत नाहीत. पालक म्हणतात आम्हाला वेळ नाही, म्हणजे पळापळी करतात किंवा थोडंसं दाब द्यायचा प्रयत्न करतात की तुमचा काय संबंध आहे, तुम्ही कुठं काय करायचं ते करा, पोलीस स्टेशनला जा सांगा. पण आता पोलीस स्टेशनवाले म्हणतात की तुमच्याकडे सबूत काय, आणि हे कागदावरचं सबूत म्हणल्यावर म्हणजे असं होऊ शकतं. असं कसं काय होऊ शकतं? 27 शेवटचा प्रश्न, तुम्ही याचिका करते आहात या सगळ्या प्रकरणातले, तुम्हाला आतापर्यंत अनुभव काय आला प्रशासनात? मला असं वाटतंय की हे प्रकरण कुठंतरी संगनमतानं टाळण्याचा प्रयत्न होतोय. माझी चंद्रकांत दादांना, खास करून मी चंद्रकांत दादांचं नाव घेतोय, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आपले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ साहेबांना माझी नम्र विनंती आहे की हा जो घोटाळा आहे या घोटाळ्याला तुम्ही थोडंसं गांभीर्यानं घ्या. हा नीटपेक्षा मोठा घोटाळा आहे आणि याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांचे, गोरगरीब मुलांचं भविष्य याच्यावर कॉन्सन्ट्रेट असल्यामुळं तुम्ही याचा सखोल तपास करावा. मागच्या वर्षी आम्ही त्यांना याच्याबद्दलची PIL मेल केली होती, परंतु त्यावरही कुठलाही तपास झाला नाही आणि परत हे प्रकरण वाढले. मला तर असं वाटतं की COE पहिल्या 500 रँकमध्ये
जवळपास 60% जास्त मुलं जी आहेत ती मुलं फ्रॉड करून मेरिटमध्ये आलेली आहेत आणि अशी मुलं ही COP-मध्ये जात आहेत. आता हीच मुलं फक्त ही मुलं ना CETत परफॉर्म करताय, ही मुलं ना JEEत परफॉर्म करताय, ना 10वीत परफॉर्म करताय, ना 12वीत परफॉर्म करताय, कुठल्याही एक्झाममध्ये परफॉर्म करत नाहीत, फक्त CETमध्येच परफॉर्म करताय, तेही PCMच्या CETमध्ये परफॉर्म करताय. उद्या ही मुलं जेव्हा COEPत जात आहे तिथं ही मुलं फेल होत आहे किंवा काटावर पास होत आहे. मग असं काय जादू केली जाते की ही मुलं आपली जी महाराष्ट्र CETची एक्झाम आहे याच्यामध्ये स्टॉप केलं जात आहे. तर मला वाटतं याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि हे प्रकरण थोडंसं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच CET सेलमध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार होतोय अशा पद्धतीचा गंभीर आरोप जो आहे तो या शिक्षकांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. पर्सेंटाईलमध्ये कशा पद्धतीनं तडजोड केली जाते आणि त्याला कोण कोण मदत करत आहे या संदर्भातील देखील काहीची माहिती आहे त्यांना CET सेलला दिली आहे. CET सेल आता या संपूर्ण प्रकरणी काय तपास करत आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणी नेमकी काय पुढची भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन अनिल सनगरे, निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.